नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया ही यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5वे संभाव्यता यामधील जो घटना हा घटक आहे त्यावरची आधारित उदाहरणे आहेत सोडवलेली पुस्तकात दिलेली ती अभ्यासत आहोत. त्यातील आज आपण जी उरलेली उदाहरणे आहेत ती अभ्यासूयात. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता त्यातील पुढचं उदाहरण आहे 3 क्रमांकाचं. ते काय आहे बघा. 3 मुले व 2 मुली यातून 2 विद्यार्थ्यांची स्वच्छता समिती खालील अटींप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश एस व नमुना घटकांची संख्या लिहा. तसेच घटना संच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. आता इथे घटना ए साठी अट काय आहे? समतीत कमीत कमी एक मुलगी असणे ही आहे. घटना बी साठीची अट आहे समितीत एक मुलगा एक मुलगी असणे. सी साठी अट आहे समितीत फक्त मुलगे आणि डी साठी अट आहे समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणे. मग आता इथे मुले किती आहेत? 3 आहेत, म्हणजे B1 B2 B3 आणि मुली किती आहेत? 2 G1 G2. या मुलींमधून 2 सभासदांची स्वच्छता समिती बनवायची आहे आपल्याला. मग एस बरोबर किती? मग त्यांनी जे आपल्याला घटना सांगितल्या त्यानुसार आपण त्यांची योजना करून घेतली किंवा मांडणी केली. B1 B2 B1 B3 B2 B3 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2 G1 G2 आणि नमुना अवकाश संख्या किती आहे इथे? मग एकंदर आपल्याला झाली 10. मग घटना ए साठी जी आपल्याला त्यांनी अट घातलेली आहे त्यानुसार त्यांनी काय सांगितले? कमीत कमी एक मुलगी असणे गरजेचं आहे. मग B1 G1 B1 G2 B2 G2 B2 G2 B3 G1 म्हणजे 3 मुलांबरोबर इथे ज्या मुली आहेत त्यांची इथे रचना केलेली आहे. मग त्याचं उत्तर येतं आपल्याला एचं 7 येतं, म्हणजे 7 शक्यता इथे होऊ शकतात. बी साठी पण एक मुलगा एक मुलगी, म्हणजे B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 आणि B3 G2, म्हणजे इथे किती शक्यता येतात? 6. सी साठी फक्त मुलगी आहे, म्हणजे B1 B2 B1 B3 B2 B3, म्हणजेच अशी अदलाबदल करून आपण इथे लिहिले, म्हणजे 3 शक्यता येतात. आणि घटना डी साठी बघा काय आहे? B1 B2 B1 B3 B2 B3 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2, म्हणजे या शक्यता किती येतात? 9 येतात इथे. उदाहरण क्रमांक 4 बघा. 2 फासे फेकले असता नमुना अवकाश एस व नमुना अवकाशातील घटकांची संख्या NS लिहा. खालील अटी पूर्ण करणारी घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. मग वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या असेल. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत असेल. 5च्या पटीत म्हणजे 5 10, म्हणजे 5 15 20 वगैरे अशी. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीजची संख्या 25 असेल, म्हणजे जे अंक येतील वरच्या पृष्ठभागावर त्या 2 फाश्यांच्या त्यांची अंकांची बेरीज किती असणार? 25, म्हणजे 13 अधिक 12 वगैरे अशा प्रकारे. एक उदाहरण सांगितलं मी. पहिल्या फाश्यावर मिळालेला अंक दुसऱ्या फाश्यावर अंकापेक्षा लहान आहे. आता हा नमुना अवकाश बघा. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2. मग परत हे 2 बरोबर 1 2 ते असे 6पर्यंत, असे 6पर्यंत घेतले, म्हणजे एकूण किती घेतले? 36 आली आपल्याला ती नमुना अवकाश संख्या. मग वरच्या पृष्ठभागावर येणारे पहिली अट जी आहे ती मूळ बेरीज, अंकांची बेरीज मूळ संख्या असणे गरजेचं आहे. ही अट ईची आहे. ही घटना ईची आहे, म्हणजे ई बरोबर किती येणार? 1 2 1 1 1 2 1 4 1 6 2 1 2 1 2 3 2 5 3 2 3 4 4 1 4 3 5 2 5 6 6 1 6 5, म्हणजे ई किती येतं? 15 येतं इथं आपल्याला. आता इथे एफ साठी बघा काय आहे, म्हणजे एफ घेतलं आपण ते. तर वरच्या पृष्ठावर दुसरी अट आहे अंकांची जी बेरीज आहे 5च्या पटीत, म्हणजे एफची घटना म्हणून एफ बरोबर 1 4 2 3 3 2 4 1 4 6 5 5 6 4, म्हणजे किती येतात? हे 7 येतात घटना.
म्हणजे 1 अधिक 4 किती येतात 5, 2 अधिक 3 येतात 5, अशा प्रकारे 4 अधिक 6 येतात 10, म्हणजे 5च्या पटीत येतात ना हे 10. 5 अधिक 5 येतात 10, 6 अधिक 4 येतात 10, अशा प्रकारे. मग आता घटना जीसाठी अट वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असणे ही आहे. म्हणून जी बरोबर हा जे महिरपी कंस दिलेला आहे तो रिकामा आहे, त्याच्याबरोबर ते काय आहे की ते 0च्या बरोबर नाही आणि एन ऑफ जी किती येतं मग 0 येतं. म्हणजे बेरीज 25 असणं इथे ह्या संख्या घेतल्या तर त्यातनं त्या 25ची येत नाही आहे. म्हणून आता चौथी जी घटना आहे ती एचसाठी अट पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा लहान असणे ही अट आहे. मग 1, 2 म्हणजे 2पेक्षा 1 लहान आहे, 3पेक्षा 1 लहान आहे, अशा प्रकारे आपण ह्या किती काढल्या, शक्यता 15 काढल्या. इथे हे जो पहिला प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस त्यातील नमुना घटकांची संख्या NS तसेच घटना ABC स्वरूपात संच स्वरूपात लिहा. NA, NB आणि NC लिहा. आता इथे त्यांनी आपल्याला एक फासा टाकल्यावर त्या काय घटना असतील, दुसऱ्या फासा टाकल्यावर काय घटना असतील, ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. तर ती उदाहरणे बघा आता इथे तुम्ही बघू शकता. ही उदाहरणे सोडवण्यासाठी खूपच सोपी आहेत, त्यामुळे जास्त त्यात एक्सप्लेनेशन करण्यासारखं काही नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त ही उत्तरं काय आहेत ती दाखवते आहे.